गाईस, आम्ही आलोय भीमा नदीत असलेली देवी यल्लमा देवीचं दर्शन घ्यायला। बघू शकता किती मस्त नदी आहे। मम्मी वगैरे तिथे चाललेत। इथे आजीला त्यांचे पाहुणे भेटलेत। बघा, कुठेही जाल पाहुणे असतातच। काय नाव आहे तिथं? नाव आहे तुझं? नाव माझं नाव नाही, जहाज आहे। जहाज म्हणतात काय त्याला? हो, बघा गाईस, ते जहाज आहे। तसं मी जहाजमध्ये एकदाच बसले, ते पण उजनी धरणमध्ये। इथे याला काय म्हणतात, निळावाला? मम्मी बसायचं काय आपण? नको बाई। गाईज, मम्मी प्रत्येक गोष्टीला नकोच बोलते मला, एकच गोष्ट सोडून, नवरा कर। त्या गोष्टीला पण नको बोलायचं ना? त्या गोष्टी कसं नको बोलते? मग गाईज, किती थंड फील होतंय। वरती ऊन आहे पण खाली किती थंड वाटत आहे। दुष्काळी भागात असलेली आहे ना मी। सोलापूर म्हणजे काय दुष्काळी भागच झाला, तर इथे खूप मला छान वाटतंय गाईज। काय करू, इथंच सेटल होऊ काय? बघा गाईज, मम्मी तिथे पोहोचली, अजून मी इथंच आहे। पाण्याला बघितलं की अशीच चिटकून राहते मी। मागच्या जन्मी बदक होते का काय माहिती। गाईज, तो रडणारा मुलगा आहे ना, तो माझा पाहुण्यातलाच आहे, मावशीचा मुलगा। त्याचं नाव आहे गणू दादा। तर खूप चांगलं ऍक्टिंग करतो, तुम्हालाही आवडलंच असेल ना। तिथून चालत आलोय, आता इथे जाणार। इथे चप्पल ठेवलोय, चलो। गाईज, हे आहे मनूरचं यल्लमा देवीचं मंदिर। गाईज, मी सगळ्यांना ना नास्तिक आहे सांगत फिरते, परंतु मंदिरात आल्यानंतर जे मला पॉझिटिव्ह फील होतं, जे शांतता फील होतं, त्या गोष्टीला मी अजिबात नाकारू शकत नाही। आहे गाईज, फील होतं। निगेटिव्ह एनर्जी असतं तर मग पॉझिटिव्ह सुद्धा असतं, एवढंच की ओळखता आलं पाहिजे। बघा गाईज, काय सुंदर नजारा आहे। चारी बाजूने पाणी आणि मध्ये आहे यल्लमा देवीचं मंदिर। खरंच अलौकिक आहे। मी शब्दात एक्सप्लेन सुद्धा नाही करू शकत, इतकं मला पॉझिटिव्ह फील होत आहे खरंच।